नमस्कार मैत्रिणी, तुम्ही पण असल्या कापडी पिशव्या जो आपल्याला मार्केटमध्ये भेटतात शॉपिंग वगैरे केल्यावर तुम्ही पण टाकत असाल तर अजिबात ह्यापुढे टाकायचं नाही. तर त्यापासून आपण DIY मस्त अशी बँगल्स बास्केट करणार आहोत. तर चला, उंची घेतलेली आहे 12 आणि रुंदी घेतो आपण 10. उंची घ्यायची 12 आणि रुंदी 10. लक्षात राहू द्या. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायचं विसरू नका आणि कसा वाटला आपला छोटासा पर्स ते सांगायचं सुद्धा विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा. जे साईडचे अटॅच असतो ते आपल्याला कट करून काढायचा आहे. फक्त 10 बाय 12 घ्यायची आहे. ह्या प्रकारे आखून घेतला आणि ह्याला कैंचीने कापून काढते. ओपन करायचा आणि जो दोन भाग तयार झाले आपली. एका बाजूचं एक पर्स आणि दुसऱ्या बाजूचं 2 पर्स, असं 2 पर्स करायचे आहे. आधी आपण एक पर्स करूयात. जो बँगलचा असतो, बँगल्स ठेवण्यासाठी बास्केट किंवा मेकअप सामान ठेवण्यासाठी वगैरे म्हणा, मस्त साधा सिंपल तयार होतो. जसे आपले लेस, हे माझं साडीचं लेस राहिलेलं साडीचं होतं, जुनं साडीचं. ड्रेसचा लेस किंवा ब्लाऊज पीस काही असलं तरी घेऊ शकता तुम्ही. बरोबर आहे त्या मापाने कटिंग करून घेऊयात आणि ह्याला अटॅच करून घेऊयात. पूर्ण लेस जे आहेत दोन्ही साईडनी पॅक करा, जेणेकरून निघणार नाही. भविष्यात तुम्ही धुतलं तरी ते निघायला नाही पाहिजे. त्या पद्धतीने वर खाली दोन्ही साईडनी पॅक करायचे आपल्याला. आपल्या चॅनलवरती ब्लाऊज कटिंगचे, ड्रेस कटिंगचे वगैरे आहेत व्हिडिओज, बघायचे विसरू नका. खास हे नवीन टेलरिंगसाठी चॅनल ओपन केलेलं आहे. जुनी चॅनल आहे भाग्यश्री वाघमारे 2780, सर्च करून बघू शकता. त्याच्यावरती पण भरपूर व्हिडिओज आहेत आपले. हे बघा, ह्या प्रकारे पूर्ण अटॅच करूयात. आता ह्याला जेवढी आपली कापड होती तेवढीच मापाचा अस्तर घेतलेलं. कोणताही कापड घ्या, कोणत्याही कलरचा. माझ्याजवळ राहिलेला ऑरेंज कलरचा कापड पीस होता, म्हणजेच ब्लाऊज पीसचा राहिलेला तुकडा, तो अटॅच केला मी. अस्तर म्हणून यूज केलेला आहे. पूर्ण पॅक केला. तर आता राहिलेले वन साईडचा बॅग इकडे पण पॅक करून टाकूयात. म्हणजेच एका साईडचं ओपन करून उलटा करून घेतलेला आहे आणि जो ओपन भाग होतो त्याला ह्या पद्धतीने पॅक करून घेऊयात. आणि फिनिशिंग योग्य व छान वाटण्यासाठी पूर्ण चौकोनी सिलाई मारून घेऊयात. आपली जे कोणी आहेत ते पूर्ण बाहेर आले पाहिजे. थोडंसं ओढून घ्या. बघा, दिसायलाच किती मस्त दिसतोय ना. आता ही राहिलेले कापडातनं आपल्याला बघा 4.25 बाय 3.5 घेतलेला आहे. तेवढंच मापाचा लेस घेऊयात. लेस किंवा कोणता कापड असेल तुमच्याकडे, साधा कापडाने सुद्धा तुम्ही करू शकता. आता त्याला पूर्ण चौकोनी ह्या पद्धतीने टिप मारून घेऊयात. 2 घेतलेला आहे, लक्षात राहू द्या. 3.5 बाय 4.25 आहे. आता ह्या प्रकारे अटॅच करायचं. सेंटर काढायची त्याची. जो आपण कापड शिवलेला होता त्याची सेंटर काढायचा आणि सेंटरमध्ये आता जो 3.5चा कापड होता तुकडा ते जॉईन करायचे आहे. लेसवर लेस आलं पाहिजे, नाहीतरी उलटा बाजू आपलं बाहेर होईल. बघा, लेसवर लेस आली.
ह्या साईडला पण सेंटरला त्याच प्रकारे टिप मारून घेऊयात. बघा ह्या प्रकारे तयार झाला. त्याला ओपन करून घेऊयात. हे बघा लेसवर लेस ठेवून सिलाई मारायची. त्या साईडने टिप मारला तर ती सिलाई बाहेर दिसणार, म्हणून आपली सिलाई आत जाण्यासाठी हा प्रकारे लेसवर लेस ठेवून उलट्या साईडने टिप मारून घ्यायची. तसंच ह्या साईडला पण टिप मारून घेऊयात. आता सेम ह्या साईडला पण तसंच करायचे आहे. पूर्ण चौकोनी जे आपण कापलेलं पूर्ण चौकोनी पॅक करून घ्यायचे त्याला, म्हणजे जो तुकडा होता 3.5चा तो. टिप मारला. बघा दिसायलाच आत्ताच किती सुंदर दिसत आहे. ओपन मस्त अशी बॅग झाली. तुम्ही त्यात मेकअप सामान ठेवू शकता, टेलरिंग सामान ठेवू शकता, जे छोटे मोठे वस्तू असतील ते तुम्ही मस्त असे ठेवू शकता आणि दिसायला सुंदर दिसतो. हे बघ, हे जो टच बटन असतो ते अटॅच केलेलं आहे मी. जर तुमच्याजवळ चैन नसेल, जीप असेल तर जीप लावू शकता. जीपपेक्षा हे टच बटन योग्य आहे. बघा ह्यात जवळपास 8 डझन बांगड्या पुरतात. 8 डझन. ठेवून ह्या पद्धतीने पॅक करून ठेवू शकता मस्त अशी. नाही टेन्शन नाही, खाली कुठे ठेवलं शोधायची टेन्शन. तर चला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कमेंट करून सांगा कसा वाटला. बाय.